तर माझा ऍक्च्युली रिझ्युमे इतका हाय स्कोअरचा नव्हता, सो आय गेस तो त्यामुळे रिजेक्ट झाल्यामुळे मे बी ऑपॉर्च्युनिटी भेटली नसते. ऍक्च्युली ऑन साईड जातो तेव्हा तुम्हाला खूप क्वेरीज असतात, त्या ऑन साईडला तुम्हाला अंडरस्टँडिंग होतात. जसे की रिमोटला असतात तसं रिमोटला इतका सॉल्व्ह नाही होत तुम्हाला जे काही कन्सेप्ट असेल सपोज इन डेप्थ मध्ये तुम्हाला ऑन साईडलाच ते होऊ शकतं. अच्छा चालेल. सो आज कसं वाटतंय? ऍक्च्युली ते तुम्ही सपोज आता तुम्ही इंटर्नशिप मध्ये जे काही प्रोजेक्ट वर्क करता, सो त्या प्रोजेक्ट रिलेटेड तुम्हाला सगळं नॉलेज पाहिजे. म्हणजे तुम्ही डेटा कुठून घेतला कम्प्लीट, सपोज तुम्ही पास्ट पॉप्युलेशनचा केलं होतं. तुम्ही बाकी स्टुडंटला काय सांगणार की जो ऑडियन्स आहे, समजा युट्यूबवर आहे, इन्स्टावर आहे, जो ऑडियन्स ऑब्झर्व करतो? ऍक्च्युली पॉझिटिव्ह माइंडसेट राहणं पाहिजे. हे खूप हेल्पफुल झालं मला त्या पीडी सेशन अटेंड केलं. आणि जीडी मध्ये सुद्धा ग्रुप डिस्कशन मध्ये मला एक कॉन्फिडन्स वाढला की भरपूर पीपल्स असेल सपोज तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्फिडेंटली खूप बोलू शकता. तुमचे पॉईंट ऑफ व्ह्यू जे काय असतील ते एक्सप्रेस करू शकता. एफर्ट्स हे आपल्याकडूनच पाहिजेत, कारण तुम्ही खूप नॉलेज तुमचं खूप हाय स्किलचं असेल, तुमच्याकडे लर्निंग ऍटिट्यूड असेल तर तुम्ही इझिली तुम्ही प्लेस होऊ शकता आयटी मध्ये. My name is Anjali Mangesh Bhatt, and I'm basically from the Konkan side, and last 6 months I'm living in Pune, and currently I'm pursuing some data science course at Puneri Pattern, and after that I have completed my graduation in computer science from DBZ College at Chipulun. And I have a skill set like MySQL, Python, Power BI, Tableau, and as well as Excel. Today I placed in iLeaf Software Company as in data analyst intern. सो आपले स्टुडंट आहे अंजली, यांचा आज प्लेसमेंट झालेला आहे iLeaf मध्ये फॉर डेटा अनालिस्ट. सो आपण त्यांचं अभिनंदन करूया सगळेजण. सो अंजली, कसं वाटतं? खूप छान वाटतंय ऍज अन इंटर्न म्हणून iLeaf मध्ये लागली. सो ऍक्च्युली माझा फर्स्ट इंटरव्ह्यू होता आणि जस्ट मी क्रॅक केला. सो आय एम हॅपी विथ माय गुड, फाईन, चालेल. सो जसं बाकी सगळ्या स्टुडंटचं एक ड्रीम असतं की नाही मला आयटी मध्ये प्लेसमेंट घ्यायचंय, आणि त्यासाठी सगळे मुलं खूप ट्राय पण करत असतात. सो तुमचा काय एक्सपिरियन्स राहिला थ्रूआउट? कारण की असं होत नाही शक्यतो की कॅम्पस मधून होईल सिलेक्शन वगैरे. भरपूर प्रत्येक स्टुडंटची एक वेगवेगळी स्टोरी असते. सो तसं तुम्हाला काय सांगायला आवडेल बाकी स्टुडंटला की जे स्ट्रगल करतात सध्या? ऍक्च्युली काही नाही, जे तुम्ही आता सपोज डेटा अनालिस्ट असो, तुम्हाला SQL आलं पाहिजे कम्प्लीट, टॅब्ल्यू, पॉवर BI, पायथॉन. ऍक्च्युली ते इझी आहे, पण तुम्ही खूप अंडरस्टँडिंग केलं तर खूप तुम्हाला पण बेनिफिट आहे. आता कंपनीला रिक्वायर्ड सुद्धा आहे की इन फ्युचर तुम्हाला माहिती की डेटा सायन्स खूप डिमांडिंग आहे. सो तुम्ही ऍक्च्युली वर्क गुड, चालेल. आणि जसं आता आपण ऑब्झर्व करू शकतो की म्हणजे आपलं जे काही थ्रूआउट पर्सेंटेज आहे, बऱ्याच स्टुडंटचा पण इश्यू असतो. सो बऱ्याच वेळा तो आय थिंक तुमचे पर्सेंटेज वगैरे किंवा पास आउट इयर हे पण खूप चांगलं आहे, म्हणजे जसं जेवढं मी ऑब्झर्व केलंय. सो मग एवढं सगळं असून पण मग तुम्ही काय फेस केलं आणि मग तुम्हाला वाटलं की नाही आता मी पुणेरी पॅटर्न जॉईन केलं पाहिजे? सो नेमकं काय? माझा ऍक्च्युली रिझ्युमे इतका हाय स्कोअरचा नव्हता, सो आय गेस तो त्यामुळे रिजेक्ट झाल्यामुळे मला मे बी ऑपॉर्च्युनिटी भेटली नसते. सो आफ्टर द ग्रॅज्युएशन मी मग ठरलं की पुणेरी पॅटर्न जॉईन करावं आणि प्लेसमेंट घ्यावी इन IT मध्ये इंटर करण्यासाठी. ओके, चांगली गोष्ट आहे. आणि बऱ्याच वेळा कसं होतं की एक हे असतं ना की प्रत्येकाला तो कन्व्हिनियन्स नसतो, किंवा बरेच फार कमी मुलं आहेत पुणेरी पॅटर्नचे जे हडपसर मध्ये राहतात जवळच्या एरिया, पण बाकी बरेच मुलं दुरून येतात किंवा असं ट्रॅव्हलिंग करून येतात. सो म्हणजे भरपूर त्यांचं स्ट्रगल असतं. सो अशा काही गोष्टी की ज्या तुम्हाला असं वाटतं की आमच्यासोबत शेअर करणार, म्हणजे एक प्रामाणिक स्ट्रगल आपण ज्याला म्हणू शकतो? ऍक्च्युली तुम्हाला सपोज तुम्ही जिथे राहता तिथे ऍक्च्युली काय काय ठिकाणी टेक्नॉलॉजीज तेवढ्या नसतात, तेवढं क्लासेस नसतात अवेलेबल तो लर्निंग करण्यासाठी. सो ऍक्च्युली तुम्हाला रिलोकेशन लागतंय, मस्ट आहे. सो तुम्ही त्याला तुम्हाला रिलोकेशन केलं पाहिजे, म्हणजे थोडंसं प्रॅक्टिकल आपण राहिलं पाहिजे. राहिलं पाहिजे. राईट.
आणि तुमचा काय अनुभव होता, म्हणजे क्लासरूम आणि ऑनलाईन ह्यामध्ये काय डिफरन्स आहे? ऍक्च्युली ऑन साईड जातो तेव्हा लाईक तुम्हाला खूप क्वेरीज लाईक असतात, त्या ऑन साईडला लाईक तुम्हाला अंडरस्टँडिंग होतात. जसे की लाईक रिमोटला असतात तसं रिमोटला इतका सॉल्व्ह नाही होत तुम्हाला जे काही कन्सेप्ट असेल सपोज इन डेप्थ मध्ये तुम्हाला ऑन साईडलाच ते होऊ शकतं. अच्छा, आणि तुम्ही क्लासरूम ट्रेनिंग केलं होतं राईट. सो तुम्हाला काय म्हणजे काय डिफरन्स जाणवला? जसं की फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा असं होतं ना की मला विचारता येत नाही, सो हा डिफरन्स कसा आहे? म्हणजे आता ऑनलाईन मध्ये डेफिनेटली ट्रॅक्टर प्लॅटफॉर्म आहे सगळे, बट तरी पण तुम्हाला असं काय वेगळं वाटलं जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंग प्रॉपर झालं? लाईक मला तर ऑनलाईन जर मी ज्या वेळेस मला पॉसिबल नव्हतं तर मी ऑनलाईन लेक्चर्स अटेंड केले. त्यावेळेस कधी कधी नेटवर्क इश्यूज येतात. ओके. किंवा लाईक सपोज कधी कधी असं फिअरनेस येतं की लाईक कसं बोलावं, लाईक ऑनलाईन कसं रेकॉर्डिंग पण होतं, सो थोडाफार फिअर असतो. सो ऑन साईड मला असं वाटतं की लाईक प्रेफर्ड येतं. ओके. इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स कसा? इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स लाईक क्वेश्चन्स वगैरे काय येतं? ऍक्च्युली ते तुम्ही सपोज आता तुम्ही इंटर्नशिप मध्ये जे काही प्रोजेक्ट वर्क करता, सो त्या प्रोजेक्ट रिलेटेड तुम्हाला सगळं नॉलेज पाहिजे. म्हणजे तुम्ही डेटा कुठून घेतला कम्प्लीट, सपोज लाईक मी पास्ट पॉप्युलेशनचा केला होता, सो मी डेटा कसा कलेक्ट केला, लाईक प्रोसेस काय होती, कोणत्या कोणत्या बेसिसवर तुम्ही अनालिसिस केलं, लाईक ट्रेंड कसे शो केले, इन्साइट कसे त्याच्यातले शो केले, कोणते चार्ट्स यूज केले. ऍक्च्युली त्याचं त्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट नॉलेज पाहिजे त्याच्या रिलेटेड. सो आणि त्याच्यानंतरला तुम्हाला कम्प्लीट जॉईन्स लाईक पायथॉन, तुम्हाला माहिती आहे की पायथॉन आणि एसक्यूएल आणि पॉवर बीआय, सो जे काही तुम्ही स्टडीज केले ते लाईक बेसिक थिंग्स तुम्हाला खूप मॅटर करतात. सो बेसिक थिंग तुम्ही जर खूप चांगलं लाईक लर्न केला तर तितकंच ऍक्च्युली डिमांडिंग तेवढंच आहे. सो इतकं ऍडव्हान्स विचारत नाही. अजून त्यांना पण माहिती आहे की ऍज आपण फ्रेशर आहोत, सो तुम्हाला बेसिक थिंग्सच लाईक ते विचारणार, सो प्रिपेअर करू शकता तुम्ही बेसिक थिंग्स. कम्युनिकेशन रिलेटेड काय नव्हतं? ऍक्च्युली तुम्हाला बेसिक इंग्लिश आली इनफ आहे. ऍक्च्युली ऍज अन इंटरव्ह्यू तुम्ही फ्रेशर म्हणून देताय, सो बेसिक ती इंग्लिश इज ओके. बिकॉज ते त्यांना पण कधी कधी अंडरस्टँड केलं की ते फ्रेशर्स आहेत, सो तुम्हाला तुमच्याकडून इतके एक्सपेक्टेशन असतात की लाईक तुम्हाला फ्लुएन्सी आली पाहिजे. बट तुमची जी काय पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे ती तुम्हाला ऍटलिस्ट ती एक एक्सप्रेस केली पाहिजे की लाईक त्यांना अंडरस्टँड झालं पाहिजे की तुम्ही लोकांना ऍक्च्युली काय म्हणायचं त्या रिलेटेड कन्सेप्ट रिलेटेड. चालेल. सो बऱ्याच वेळा कसं होतं की म्हणजे नाही का, जेव्हा आपल्याला स्पेसिफिकली आयटी मध्ये यायचं असतं, सो आणि ज्या वेळेस आफ्टर डिग्री आपल्याकडे जॉब नसतो तर डेफिनेटली आपण खूप लोकांना हेल्प मागतो, रिलेटिव्ह असेल कोणी पण असेल जे आयटी मध्ये. सो मग त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? म्हणजे असे किती लोक असतात की जे जेन्युइनली हेल्प करतात, किंवा म्हणजे काय चूज केलं पाहिजे? तुम्ही बाकी स्टुडंटला काय सांगाल की जो ऑडियन्स आहे, समजा युट्यूबवर आहे, इन्स्टावर आहे, जो ऑडियन्स ऑब्झर्व करतोय, आणि बरेच मुलं म्हणजे आमच्या टीमला असं सांगतात की आमची डिग्री झाली पण आम्हाला आमच्या डिग्रीवरच जॉब द्या, बरोबर, असं आम्हाला डेली हा चॅलेंज असतो आणि आम्ही त्यांना सांगून दमतो की अरे तुम्ही शिका, स्किल घ्या. सो तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय सांगाल अशा क्राऊडला? सो ऍक्च्युली डिग्री मॅटर नाही करत. तुमच्याकडे स्किल सेट खूप हाय असेल तर लाईक तुम्हाला खूप जॉब ऑपॉर्च्युनिटी लगेच भेटू शकते. लाईक तुमचे जे काय एक्सपेक्टेशन असेल ते फुलफिल होऊ शकतात. पण मग त्यासाठी काय केलं पाहिजे? बरेच लोक सो ऍक्च्युली ते जे डिग्री आहे ते लाईक क्वालिफिकेशन साठी आहे. सो आयटी मध्ये वी नो दॅट की ऍटलीस्ट तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे. सो त्यांची थिंकिंग अशी असते की लाईक सपोज तुम्ही कम्प्युटर सायन्स कडून लाईक ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं की तुम्हाला ऍटलीस्ट काहीतरी आयडिया असेल की लाईक हाऊ द टेक्नॉलॉजीज, लाईक हाऊ द सॉफ्टवेअर्स आर वर्क्स, दॅट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन. ओके. आणि मग आता बऱ्यापैकी जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू दिलात, सो तुम्हाला म्हणजे काय एक्झॅक्टली विचारलं गेलं? म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आपण अकॅडमिक्सचा स्टडी करतो आणि क्लासेसमध्ये काहीतरी शिकतो, जसे पुणेरी पॅटर्नमध्ये तुम्ही काहीतरी शिकला असेल, सो मोर ओव्हर तुम्हाला एक्झॅक्टली काय विचारलं गेलं, कुठल्या बेसिसवर विचारलं गेलं? ऍक्च्युली तुम्ही अकॅडमिक मध्ये जे काही प्रोजेक्ट वर्क करता ते लाईक त्याच्या बेसिसला मला काहीच क्वेश्चन विचारले नाहीत. बट जे मी इंटर्नशिप मध्ये माझ्या जे काही कोर्सेस मतलब लाईक प्रोजेक्ट जो काही कम्प्लीट केला त्या रिलेटेडच आणि मोस्टली क्वेश्चन विचारले. गुड. म्हणजे मोस्ट प्रोबेबली जे लेटेस्ट नॉलेज आहे तुमच्याकडे, जे तुम्ही आत्ताच शिकताय, क्लास करताय, सो ते मोर ओव्हर प्रिफर्ड आहे की जे तुम्ही म्हणजे नाही का रिप्रेझेंट करू शकता. सो मला असं सांगायचं की जसं आमच्या टीमला रोज हा क्वेश्चन असतो की बाबा मला डिग्रीवरती जॉब द्या वगैरे, सो म्हणजे रियालिटी हीच आहे की डिग्री सोबत तुमच्याकडे अजून काय स्किल सेट आहे खूप मॅटर करतं आणि तो प्रत्येकाने अपग्रेड केला पाहिजे. चालेल. सो आता पुणेरी पॅटर्न मध्ये जर बोलायचं झालं तर आमच्याकडे बरेच टीम आहे, म्हणजे बरेच लोक आहेत. सो तुम्हाला कुठला पार्ट बेस्ट वाटला? ऍक्च्युली द लाईक ट्रेनिंग टीचर ज्या मॅम आहेत लाईक शुभांगी मॅम, ऍक्च्युली त्या खूप गुड म्हणजे टीचर्स खूप चांगले आहेत. ऍक्च्युली त्यांचे कन्सेप्ट खूप क्लिअर पटकन ग्रॅस्प होतात मला. आणि लाईक त्यांची जी काय लाईक ते सजेशन पण खूप चांगले देतात की लाईक सपोज तुम्हाला आता सपोज एक इंटरव्ह्यू कॉल आलेत, लाईक तुम्हाला त्यांना रिक्वायरमेंट पाहिजे नसेल की लाईक एसक्यूएल साठी पाहिजे, तुम्हाला काय काय त्यासाठी रिक्वायर्ड असणारा नॉलेज, सो लाईक एसक्यूएल साठी काय जॉईन्स अँड जे काही पर्टिक्युलर बेसिक थिंग्स आहेत ते खूप हेल्पफुल आहेत. सो त्या गाईड खूप चांगले करतात. परफेक्टली. चालेल. आणि जसं की मी एव्हरी सॅटर्डेला सगळ्यांच्या समोर असते विदाउट फेल, सो कुठला पार्ट तुम्हाला बेस्ट वाटला पीडी सेशन्स मध्ये?
ऍक्च्युली पीडी सेशन मध्ये पण लाईक तुम्हाला लाईक कसं स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे, लाईक तुमचं एक बिहेवियर असलं पाहिजे जेव्हा तुम्ही आयटी मध्ये एंटर करता, की लाईक कसं कसं तुमचं रिलेशनशिप अदर एम्प्लॉई सोबत बिल्ड केलं पाहिजे आणि तेव्हा पॉझिटिव्हली बिल्ड केलं पाहिजे की लाईक विदाउट एनी. मग तिथलं म्हणजे त्या सेशन मधल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला हेल्पफुल झाल्या? ऍक्च्युली पॉझिटिव्ह माइंडसेट राहणं पाहिजे, हे खूप हेल्पफुल झालं मला त्या पीडी सेशन अटेंड केल्यामुळे. आणि लाईक जीडी मध्ये सुद्धा लाईक ग्रुप डिस्कशन मध्ये लाईक मला एक कॉन्फिडन्स वाढला की लाईक भरपूर पीपल्स असेल, सपोज तुम्ही त्यांच्यासोबत लाईक कॉन्फिडेंटली खूप बोलू शकता, तुमचे लाईक पॉईंट ऑफ व्ह्यू जे काय असतील ते लाईक एक्सप्रेस करू शकता. गुड, चांगली गोष्ट आहे. चालेल. आणि बऱ्याच मुलांचं ड्रीम आहे, मग तुम्ही आणि बऱ्याच वेळा असाही क्वेश्चन येतो की मग नाही का ह्या गोष्टीची काय गॅरंटी, म्हणजे नाही का, म्हणजे समजा आता आम्ही इन्व्हेस्ट करणार आहे, सो काय गॅरंटी. सो तुम्ही एक बेस्ट आहे स्टुडंट की ज्यांनी ऍक्च्युअली गोष्टी बघितल्यात, ऍडमिशन घेतलं, एक जर्नी केली, त्यानंतर तुम्हाला कॉल भेटले, तुम्ही इंटरव्ह्यू दिला. सो तुम्हाला काय वाटतं म्हणजे एफर्ट कुठल्या साईडने जास्त पाहिजे किंवा कसे पाहिजे, इन्स्टिट्यूट ऍज वेल स्टुडंटच्या साईडने जर आपण बघितलं तर दोन्ही साईड पैकी तुम्ही शॉर्टली काय सांगू शकता सगळ्या क्राऊडला? ऍक्च्युली शॉर्टली सांगायचं म्हटलं तर लाईक एफर्ट्स हे आपल्याकडूनच पाहिजे, कारण तुम्ही खूप नॉलेज तुमचं खूप हाय स्किलचं असेल, लाईक तुमच्याकडे लर्निंग ऍटिट्यूड असेल तर लाईक तुम्ही इझिली तुम्ही लाईक प्लेस होऊ शकता आयटी मध्ये. आणि इन्स्टिट्यूट साईडने काय असलं पाहिजे म्हणजे इन्स्टिट्यूट साईडने सुद्धा लाईक जे काही कॉम्प्रोमाइज पाहिजे, लाईक जे की सपोज हेल्पफुल असतं की लाईक कोऑर्डिनेशन एक मोस्ट इम्पॉर्टंट असतं, जे की पुणेरी पॅटर्न मला पण मिळालं. सो ओके, चालेल. आणि मला एक गोष्ट सांगायला आवडेल की म्हणजे ह्या एक स्टुडंट आहे आणि अजून 1-2 मुलं आहेत, त्याच्यामध्ये अभिषेक पण आहे. सो असे काही मुलं आहेत पुणेरी पॅटर्नला की जे खूप म्हणजे काय म्हणतो ना आपण त्याला, खूप रिस्पॉन्सिव्ह आहेत, म्हणजे लाईक रिस्पॉन्स लगेच असतो क्विक. जसं की मी ओपनिंग बद्दल सांगेल तर ते इमिडिएटली त्याला रिस्पॉन्ड करतील. सो हे आम्हाला एक्सपेक्टेड ऍक्च्युली पब्लिकली मी सगळ्या स्टुडंटला सांगेल की ज्यावेळेस आमच्याकडे ओपनिंग्स येते आम्हालाही टार्गेट्स आहेत की समोरच्या कंपनीला आम्हाला विदिन द टाइम लाईन ट्रॅकर सेंड करायचं आहे. सो ऍज सुन ॲज तुम्ही पण रिस्पॉन्स करा, जसं अंजली स्टुडंटचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. इनफॅक्ट बरेच गोष्टींचे अपडेट्स विचारणं वगैरे ह्या गोष्टी असल्या पाहिजेत आणि ह्या खूप ऍक्टिव्हली बघितल्या जातात. म्हणजे जे मुलं फार ऍक्टिव्ह आहेत लाईक व्हॉट्सअप थ्रू तुम्ही विचारा, कॉल करा, इथं या, जे काही तुम्हाला वे बेस्ट वाटेल. सो ज्या ज्या वेजनी तुम्हाला शक्य होईल पण कनेक्टेड राहा, कारण कसं होतं त्याच्यामुळे मग ती प्रोफाईल पुढे पुश होते, फॉरवर्ड होते, आपोआपच होते. कारण एक पॉझिटिव्ह वाईट, जसं की तुम्हाला जॉब हवा आम्हाला द्यायचा, पण त्यामधून जे एन्थुजियास्टिक लोक आहेत की ज्यांना खरंच गरज आहे, त्यांना नीड आहे, नॉलेज आहे, अशा स्टुडंटला मी स्पेसिफिकली सांगेन की तुम्ही आमच्या टीमला रिस्पॉन्स वेळेवर द्या. जसं की आज आम्ही ट्रॅकरसाठी भरपूर मेसेजेस केलेत, लिटरली 2-3 ड्राईव्ह लाईन अप आहेत, पण 8 ते 10 मुलांचे रिस्पॉन्स आले. सो मी सगळ्यांना पब्लिकली हे सांगेन की तुम्ही रिस्पॉन्स तुमचा ठेवा वेळेवरती, म्हणजे नाही का काय अपडेट आहे, पुढचं काय अपडेट आहे, मी कसं करू. जसं तुम्ही सांगितलं शुभांगी मॅडमने हेल्प केली का केली, कारण तुम्ही त्यांना विचारलं असणार की मला इंटरव्ह्यूला जायचंय, मी कसं करू. सो हे नेचर जेव्हा असतं ना त्यावेळेस रिझल्ट आपल्याला वेळेवर भेटतात. सो हे आहे. चालेल. सो अजून काही एनिथिंग तुम्हाला काय ऍड करायला? अपडेट राहणं खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्हाला आयटी मध्ये एंटर करायचं असेल. लाईक तुम्हाला सपोज गुगल्स वरती लाईक चेक करता राहावं लागेल, लाईक इंडीड ऍप्लिकेशन आहे, और लाईक Naukri.com आहे, और लाईक तुमचा जो काही लिंक्डइनचा प्रोफाईल आहे तो सुद्धा तुम्हाला स्ट्रॉंग क्रिएट करावा लागेल. किंवा कारण काहीतरी काही एचआर्स आहेत ते लाईक त्या थ्रू सुद्धा तुम्हाला हायर करू शकता. सो अपडेट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. आणि आपण ते पीडी सेशन मध्ये कव्हर करतो सगळ्या गोष्टी. चालेल, चांगली गोष्ट आहे. सो आज सगळ्यांना काय तुम्ही मेसेज द्या म्हणजे थ्रूआउट एक्सपिरियन्सेस? ऍक्च्युअली तुमच्याकडे नॉलेज खूप असणं मॅटर करतं. सो नॉलेज गेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. चालेल, अभिनंदन परत एकदा. टेक्निकल सेशन अटेंड सगळेच केले पाहिजेत, कारण ना एकदा का सपोज आता मी जॉईन जर शिकते SQL मध्ये, सपोज फर्स्ट जॉईन झाले माझं आणि मी जर गॅप दिली आणि लास्ट पुढचं नेक्स्ट वन कंटिन्यू केलं तर आय गेस माझं ते राहून जाईल आणि मे बी मला इंटरव्ह्यू मध्ये तेच क्वेश्चन आले तर मे बी माझंच लॉस असणार आहे. सो ते कंटिन्यू मतलब कन्सिस्टन्सी पण राहत नाही आणि कंटिन्युटी पण राहत नाही की लाईक तुमचं एक लिंक लागलेली असते जेव्हा तुम्ही एक पर्टिक्युलर थिंग कन्सेप्टवर शिकता ना, तेव्हा लाईक कंटिन्युटी असते. त्याच्यामुळे ते लाईक एकमेकांशी रिलेटेड असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर स्किप केलं तर पार्ट तुम्हाला नंतरला ते अंडरस्टँड होणं थोडं डिफिकल्ट जाईल. सो मे बी रेग्युलरली अटेंड करणं खूप गरजेचं आहे. किती पर्सेंटेज? 100% केलं पाहिजे का 80 का 60 का 50-50 पण आउट ऑफ 100 to 100 नाही केलं पाहिजे, पण ऍटलीस्ट तुमच्याकडून तुम्ही 90% तरी दिलं पाहिजे. ओके, गुड. सो ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. बरं, त्यासोबत जसं की आता तुम्ही सगळ्या मुलांमध्ये बसून शिकलात बरोबर, सो कम्युनिकेशन वाईज तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय मेसेज देऊ शकता? कारण तुमचं कम्युनिकेशन पहिल्यापासून ऍव्हरेज म्हणजे ओके,
काही इश्यू नाही, पण तुम्ही बाकी क्राऊडला ऑब्झर्व केलंय. सो अशा क्राऊडला तुम्ही काय मेसेज द्याल की किती केलं पाहिजे अटेंड? ऍक्च्युली पीडी सेशन आणि जीडी दोन्ही पण अटेंड केले पाहिजेत, कारण आपण पर्टिक्युलर एका गावामधून आलेलो असतो, आयदर एका पर्टिक्युलर लोकेशन वाईज किंवा लाईक रिजन वाईज जे काय आलेलं असेल लोक, पण त्यांची एक बोलण्याची एक लँग्वेज खूप अलग असते, एक साऊंडिंग खूप अलग असतो. सो आयटी मध्ये ऍक्च्युअली ते साऊंड खूप असं लाईक प्रोफेशनल पाहिजे. सो दॅट्स वाय तुम्हाला अटेंड म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का प्रोनाऊन्सिएशन खूप अलग पडतात, वेगळे येतात, जसं की कोल्हापुरी इंग्लिश. येस. ऍक्च्युली लाईक ते तुम्हाला मेन्शन नाही केलं पाहिजे, बट तुम्ही जेव्हा एकदा इंग्लिश बोलताय ते लाईक फ्लुएन्सी आली पाहिजे, की लाईक तुम्हाला सपोज जर तुम्ही अटेंड करता की लाईक जीडी केलंय फॉर एक्झाम्पल, तर लाईक तुम्हाला खूप क्राऊड आहे आणि त्याच्यामध्ये खूप भीती वगैरे वाटतेय, किंवा लाईक तुमची इंग्लिश जरी तुम्हाला खूप स्ट्रॉंग आहे तुमची, तरी मी तुम्हाला बोलता येत नाही इन फ्रंट ऑफ एव्हरीबडी. सो त्या टाइमिंगला तुम्हाला जीडी खूप हेल्पफुल असेल. सो ग्रुप डिस्कशन्स अटेंड केले पाहिजे, इनडायरेक्ट मेसेज ते खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये किती, जसं की फॉर एक्झाम्पल आय थिंक लास्ट मंथ मध्ये 3 वीक जीडी होता आणि 1 वीक HR क्वेश्चन्स होते. सो मग काय वाटतं की एक ॲव्हरेज स्टुडंट आहे त्याने 3 वीक्सही अटेंड केलं पाहिजे का 1-2 वीक मध्ये होऊन जाईल? ऍक्च्युली ऍव्हरेज असेल तर लाईक 1 or 2 लाईक 1-2 मध्येच होऊन जाईल त्याचं, लाईक तो ऍव्हरेज आहे बिकॉज ऑफ त्याला थोडीफार आयडिया आहे. बट पोटेन्शियल लेवललाच तुम्हाला काहीच नाही माहिती सर, तुम्हाला सगळे जीडी अटेंड केले पाहिजे. आणि काही मुलं असे असतात की ज्यांना खूप लाज वाटते बोलायचे, की मला येत नाही, फिअरनेस असतं. अशा मुलांबाबतीत तुम्ही काय सांग, म्हणजे त्यांना काय मेसेज द्याल? ऍक्च्युली फिअरनेस सगळ्यांनाच असतं, मला पण होतं फर्स्ट टाइमला, पण मी ऍज अन कॉन्फिडन्स थोडाफार आहे माझ्याकडे की लाईक मी इन फ्रंट ऑफ बोलू शकते सगळ्यांसोबत. सो हे केलं पाहिजे अटेंड, म्हणजे सायमल्टेनियसली टेक्निकल सोबत ह्या सगळ्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहे. चालेल. सो आज कसं वाटतंय? चालेल, ऑलमोस्ट डन फॉर टुडे. सो चला, बिगॅन फॉर हर अगेन वन मोर. थँक्यू फॉर द पुणेरी पॅटर्न अँड अदर टीम मेंबर्स. Join Puneri Pattern.